हे पीठ मी मळून घेतलेलं आहे थालीपीठचं. यात मी जे पीठ आपलं बाजरीचं, ज्वारीचं, परत तांदळाचं पीठ थोडंसं टाकलेलं आहे, थोडंसं बेसन पीठ टाकलं आहे आणि बाकी ओवा, जिरं हे वाटून टाकलेलं आहे. आणि पालेभाज्या थोडीशी मेथी, पालक, कोथिंबीर आणि थोडीशी लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची टाकू शकताय, नसेल आवडत तर डायरेक्ट लाल तिखट टाकायचं. तर मी आता लहान मुलं पण आहेत माझ्या घरात खाणार, त्याच्यामुळे मी फक्त लाल मिरची पावडर टाकली, हिरवी मिरची नाही टाकलेली. आणि एक कांदा टाकलेला आहे कापून. बाकी तुम्हाला हव्या त्या पालेभाज्या तुम्ही घेऊ शकताय त्याच्यात टाकण्यासाठी. हे असं मी मळून घेतलंय आणि चांगलं असं मऊ मऊ सर असं ते मळायचं आहे पीठ, जेणेकरून ते आपल्याला थालीपीठ करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. जास्त घट्ट मळलं की थालीपीठ नीट होत नाहीत. इथे मी एक बनवलेलं आहे थालीपीठ, तुम्ही पाहू शकता. तुमच्यासाठी मी अजून एक बनवून दाखवते. इथे मी एक रुमाल घेतलेला आहे आणि ह्या रुमालावरती आता मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय, तो चांगला ओला करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे एक छोटासा गोळा करून घेऊया. हा गोळा पण थोडंसं पाणी टाकून परत एकदा मळून घ्यायचं, कारण ते पीठ कडक होऊन जातं, त्याच्यामुळे थोडासा त्याला परत थोड्याशा पाण्यात मळून घ्यायचंय. आता मळून झालेला गोळा आणि याच्यावर घेतलेला मी थोडंसं पाणी टाकून टाकूनच याला थापायचंय असं थालीपीठ. कारण जेवढं तुम्ही पाणी वापराल त्यामध्ये तेवढं ते चांगलं थालीपीठ बनतं आणि तुम्हाला थालीपीठ बनवायला पण काही प्रॉब्लेम येत नाही. जर कडक पीठ असेल तर ते अजिबात थालीपीठ बनत पण नाही आणि त्याची टेस्ट पण व्यवस्थित येत नाही, एकदम कडक कडक लागतं ते खायला. आता इथे मी थालीपीठ चांगलं थापून घेतलेलं आहे. पाणी जर लावलं नाही तर ते असं जाड सूड बनतं थालीपीठ, त्याच्यामुळे पाणी भरपूर वापरायचं त्याच्यात. इथे मी पहिलं बनवलेलं थालीपीठ आता तयार झालेलं आहे. लहान मुलं असतील तर तुम्ही तूप वगैरे टाकून पण त्याला गरम करू शकताय किंवा तेल लावण्याऐवजी तुम्ही तूप लावू शकताय. आता हे असं मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता हे आपण काढून ठेवूया. आता हे नेक्स्ट वाला थालीपीठ मी तुम्हाला दाखवते आणि थोडेसे असं होल करून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जातं. आता आपण हे थालीपीठ टाकूया. स्टार्टिंगला गॅस थोडा फास्ट करायचा आहे जेणेकरून ते चिटकत नाही आणि साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. थालीपीठ मेन चांगलं शिजलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याला नंतर बारीक गॅसवरच व्यवस्थित भाजून घ्यायचं. स्टार्टिंगला मी थोडा गॅस फास्ट करून दोन्ही साईडला थोडंसं भाजून घेते आणि नंतर बारीक गॅसवर चांगलं ते शिजून घेते. त्याचं पीठ कच्चं कच्चं राहत नाही मग, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं दोन्ही साईडला भाजून घेतलं फास्ट गॅस करून. थोडंसं दोन्ही साईडला आपण तेल लावूया. आता गॅस तुम्ही पाहू शकता माझा, मोठ्या गॅसवर मी भाजून घेते ते. आता आपण गॅस दोन्ही साईडला मी मोठ्या गॅस करूनच थोडंसं भाजून घेतलंय आणि आता आपण गॅस काय करूया, एकदम स्लो करूया आणि ते चांगलं व्यवस्थित त्याला भाजून घेऊया. त्याची टेस्ट पण खूप छान लागते. मग
इथे तुम्ही पाहू शकताय थालीपीठ मस्त असं खमंग असं भाजलं गेलेलं आहे. ते स्लो गॅसवरच भाजावं लागतं. फास्ट गॅसवर भाजलं की त्याची टेस्ट पण बदलून जाते आणि ते पीठ पण कच्चं राहतं. आता हे पाहू शकता अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. थालीपीठाचं रेडीमेड पीठ पण भेटतं दुकानात, तर ते पण तुम्ही आणू शकता आणि त्याच्यात फक्त कांदा, बाकी हिरव्या पालेभाज्या आणि मिरची किंवा लाल तिखट, जिरं वगैरे, ओवा, थोडेसे तीळ असं तुम्ही एकत्र करून टाकू शकता. आणि बाकी घरच्या घरचं पीठ पण आपल्याकडचं बाजरीचं, ज्वारीचं, थोडंसं गव्हाचं वाटलं तर गव्हाचंही टाकू शकताय तुम्ही, तांदळाचं पीठ किंवा थोडंसं बेसन पीठ याचं ॲड केलं तरी छान होत लागतं. दोन्ही साईडने तुम्ही पाहू शकता मस्त भाजलेलं आहे. आता आपण एक काढून घेऊया. तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकताय किंवा मुलांना सॉस आवडत असेल तर सॉस बरोबर देखील त्यांना खायला देऊ शकताय. तर मस्त असे आपले आता दोन्ही थालीपीठ तयार झालेले आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून मला सांगा